सोशल मीडियावर बंदी टाकून पाकिस्तानवर भारतानं डिजिटल स्ट्राईक केलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह कलाकार आणि क्रिकेटर्सच्या देखील अकाउंटला भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। सर्जिकल किंवा एअर स्ट्राईकच्या आधी भारतानं पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केलेला आहे। भारतानं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफलाही सोडलेलं नाही। शहबाज शरीफचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल बंद केलंय। संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचंही ट्विटर अकाउंट बंद झालंय। माहिती प्रसारण मंत्री तरारचंही ट्विटरची ट्यूट्यूब बंद झाली। पोकळ धमक्या देणाऱ्या बिलावल भुट्टोलाही चाप लावण्यात आली आहे। पाकिस्तानी क्रिकेटर्सनाही भारतानं चपराक लगावली आहे। भारतात इंस्टाग्रामवरून उड्या मारणारे पाकिस्तानी क्रिकेटर जमिनीवर आले। बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिजवान, हरीस रऊफचे इंस्टाग्राम अकाउंट बंद झालंय। पाकिस्तानी कलाकारांचाही सोशल मीडिया भारतात बंद करण्यात आलाय। महिरा खान, हानिया अमीर, अली जफर, सजल अली, माया अली, इराक अजीज यासह सानम सईद या पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटला भारतात बंदी घालण्यात आली आहे। भारताच्याच भरोशावर हे कलाकार सोशल मीडियावर टिकलेले होते, पण आता यांचे अकाउंट भारतात बंद झालेत। मुळातच भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष चालू असताना भारताविरुद्ध गरळ ओकणारे, त्याचबरोबर फेक न्यूज पसरवणारे असे भरपूर यूट्यूब चॅनल्स आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट आहे आणि त्यालाच चपराक बसवण्यासाठी भारतानं डिजिटल स्ट्राईक केला, ज्याच्या माध्यमातून 17 यूट्यूब चॅनल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे आणि संस्थांचे सोशल मीडिया अकाउंट आपण बंद करण्यामध्ये यशस्वी झालो। एक प्रकारे भविष्यामध्ये आपण मिलिटरी ॲक्शन तर करणारच आहोत, पण त्याशिवाय नॉन कायनेटिक ऑपरेशन भाग म्हणून हे डिजिटल स्ट्राईक महत्त्वाचं ठरेल। याआधी भारतानं पाकिस्तानच्या 16 न्यूज यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे, ज्यात जिओ, ARY न्यूज, डॉन सारख्या चॅनल्सचा समावेश आहे आणि या एकूण 16 चॅनल्सचे भारतात 6.3 कोटी एवढे सबस्क्रायबर आहेत। आता चॅनल बंद झाल्यानं कमाई सुद्धा बंद होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।